नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रियदर्शी चॅरिटेबल सोसायटी द्वारा संचालित प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमी द्वारे व्हिडिओ सेशन्स जे चाललेले आहेत त्यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, या आजच्या लेक्चरमध्ये आपण इकोटोन संबंधी अभ्यास केलेलं होतं आणि या भागावर प्रश्न कसे येतात ते आपण या ठिकाणी बघतोय। पहिला प्रश्न आलेला आहे वरील आकृतीमध्ये। आता आपण या ठिकाणी जे पॉप्युलेशन आणि धारण क्षमता या दोन्ही संबंधीचे पिरॅमिड्स कसे असतात त्यावर आपण अभ्यास केलेला आहे। तर या ठिकाणी हे जे पिरॅमिड किंवा धारण क्षमता संबंधी जी या ठिकाणी माहिती दिसून येत आहे, प्रश्न दिसून येत आहे, त्या प्रश्नाचं एक्झॅक्ट उत्तर काय आहे ते आपण बघूया। प्रश्न आलेला आहे वरील आकृतीमध्ये के हे अक्षर काय दर्शवते? प्रतिकूल पर्यावरण, ए, बी धारण क्षमता, सी प्रजातीची प्रजनन क्षमता आणि डी 1 आणि 3। तर याचं उत्तर असेल कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजेच धारण क्षमता। त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघतोय इकोटोनच्या बाबतीत सीमा परिणाम। बघा, इकोटोनच्या बाबतीत सीमा परिणाम एज इफेक्ट म्हणजे काय असा प्रश्न आलेला आहे। ऑप्शन ए इकोटोन्स मधील जैवविविधता संपन्नता, बी इकोटोन्स मधील सीमेचे असणारे वेगळेपण, सी इकोटोन मध्ये काही स्थान विशिष्ट प्रजाती आढळणे आणि डी इकोटोन्सच्या संमिश्र आणि अस्पष्ट सीमा। काय असेल उत्तर सांगा? काय वाटतं याचं उत्तर? तर बरोबर आहे, इकोटोन मध्ये काही स्थान विशिष्ट प्रजाती आढळणे हे इकोटोनच्या बाबतीत सीमा परिणाम आहे, हा त्याचं उत्तर। त्यानंतर आज आपण बघतोय इकोसिस्टम। आता इकोसिस्टम 1935 मध्ये आर्थर टान्सले यांनी इकोसिस्टम हा शब्द प्रयोग केला, म्हणून इकोसिस्टमचे जनक म्हणून टान्सले यांना मानलं जातं। मग इकोसिस्टम म्हणजे नेमकं काय? तर जे सजीव असतं, सजीव आणि सजीवांच्या संबंधित जे जैविक व अजैविक घटक आहेत यांच्यातील आंतरसंबंध म्हणजे इकोसिस्टम। आता इकोसिस्टम ज्याला आपण परिसंस्था म्हणतोय, परिसंस्था, ओके। आता परिसंस्था म्हणजेच काय? तर या ठिकाणी आपण म्हणतोय कम्युनिटी अँड इट्स नॉन लिव्हिंग सराउंडिंग्स मीन्स इकोसिस्टम। आता इथं संबंधित सजीव, आता सजीव आलं आणि सजीवांच्या संबंधित जैविक घटक आलेत म्हणजेच बायोटिक आलेत आणि अजैविक घटक आलेत म्हणजेच अबायोटिक आलेत। या दोघांच्या संबंधित म्हणजे या दोघांमधील जे आंतरसंबंध दिसून येतं त्याला आपण परिसंस्था असं म्हणतोय। मग आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक जीव आहे, कुठलाही सजीव आहे, हा सजीव झाला आणि हा सजीव सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवनक्रम व्यतीत करत आहे। आणि या जीवनक्रम व्यतीत करण्यामध्ये म्हणजे याचा जन्म होण्यामागे कोणत्या घटकाची गरज पडलेली आहे? तर या ठिकाणी सराउंडिंगची गरज पडली आणि त्या सराउंडिंग मध्ये काय आले तर अजैविक घटक आले, जे आपण मागल्या लेक्चर मध्ये बघितलं एबायोटिक। आता अबायोटिक घटक आलेले आहेत। मग अबायोटिक घटकामध्ये काय काय आले तर हवा, पाणी, उष्णता, ऊर्जा, प्रकाश, जमीन हे सगळे अबायोटिक घटक आहेत। मग या अबायोटिक घटक म्हणजेच अजैविक घटक आणि त्या संबंधी जैविक घटक, मग सजीव जिवंत आहे, चला अजैविक घटकाचा आंतरसंबंध या ठिकाणी दिसून आला सजीवांसंबंधी, परंतु त्याच सोबतीने जैविक घटक सुद्धा तितकंच महत्वाचं आहे याला जगण्याकरिता। मग जैविक घटकामध्ये काय काय आलं तर इथं सजीवाला अन्नाची गरज आहे। मग अन्न कशापासून प्राप्त होतं तर
उत्पादकापासून म्हणजे प्रोड्युसर्स पासून. मग इथं काय आले तर प्रोड्युसर्स आले. मग प्रोड्युसर्सच्या नंतर म्हणजेच उत्पादकावर जे डिपेंड असणारे इतर घटक आले ज्याला आपण कंझ्युमर्स म्हणतोय म्हणजेच भक्षक. मग प्राथमिक भक्षक आले, द्वितीय भक्षक आले, तृतीय भक्षक आले. हे अशा पद्धतीने हे सगळे जैविक घटक आले. आता जैविक आणि अजैविक या दोघांमध्ये जेव्हा आंतरसंबंध घडून येतं सजीवांच्या बाबतीत तेव्हा त्या आंतरसंबंधाला आपण म्हणतोय परिसंस्था. म्हणजे सरळ सरळ काय, जैविक घटक आणि अजैविक घटक हे एकमेकांच्या संबंधात राहून तो सजीव जीवनक्रम व्यतीत करू शकतो. त्यांच्यातील आंतरक्रियेनुसारच तो सजीव आपला जीवनक्रम व्यतीत करू शकतो, जगू शकतो. मग या ठिकाणी आपण परिसंस्था म्हणतोय. मग परिसंस्था बघत असताना परिसंस्थेअंतर्गत आपण कशा कशाचा अभ्यास करणार आहोत त्यावर थोडासा फोकस करू. प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी जैविक आणि अजैविक घटक म्हणतोय परिसंस्था. अजैविक घटक, जैविक घटक. ओके, जैविक घटक आणि अजैविक घटक. मग अजैविक घटक म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला भौतिक आणि रासायनिक घटकाचा विचार करावा लागेल. भौतिक घटक, रासायनिक घटक. मग भौतिक आणि रासायनिक घटक म्हटलं तर भौतिक घटकामध्ये काय आलेत, हवा, पाणी, त्यानंतर बाष्प, खनिजे वगैरे सगळे आलेत या ठिकाणी. हवा, पाणी, बाष्प, उष्णता, सूर्यप्रकाश इत्यादी आपण भौतिक घटका अंतर्गत म्हणतोय. त्यानंतर आता रासायनिक घटक म्हटलं तर रासायनिक घटकाचे परत सेंद्रिय घटक आणि असेंद्रिय घटक पदार्थ असं आपण म्हणूया. जसं रासायनिक घटक आलं सेंद्रिय घटक, सेंद्रिय पदार्थ म्हणून सरळ सरळ, आणि असेंद्रिय पदार्थ. ओके, सेंद्रिय पदार्थ आणि असेंद्रिय पदार्थ. मग सेंद्रिय पदार्थामध्ये आपण कोणते कोणते म्हणतोय, जसं प्रथिनं झालं, कार्बोहायड्रेट झाले म्हणजे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स हे सगळे सेंद्रिय आले. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ हे आले सेंद्रिय पदार्थामध्ये. त्यानंतर आपण असेंद्रिय पदार्थाचा विचार केला तर या ठिकाणी हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे सगळे, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड वगैरे इत्यादी सर्व आले या असेंद्रिय पदार्थामध्ये. लक्ष द्या, आता आपण काय म्हणतोय की इथं जसं अजैविक घटक आहे, अजैविक म्हणजे काय तर अबॉयटिक. आता या आपण परिसंस्था बघत आहोत. परिसंस्थेमध्ये म्हटलं कम्युनिटी अँड इट्स नॉन लिव्हिंग सराउंडिंग्स. मग परिसंस्थेमध्ये काय काय येतात तर अजैविक घटक येतात आणि जैविक घटक येतात ज्याला आपण बायोटिक म्हणतोय. मग अजैविक घटक म्हटलं तर या अजैविक घटकामध्ये भौतिक घटक आणि रासायनिक घटक.
फिजिकल अँड केमिकल दोन्ही आले. मग भौतिक घटक प्रत्यक्षात नेमकं काय, तर भौतिक घटकामध्ये आपण काय अभ्यासतोय, हवा, पाणी, उष्णता, ऊर्जा, बाष्प, सूर्यप्रकाश इत्यादी सर्व आलेत. हे सगळे कशामध्ये, तर भौतिक घटकामध्ये आले. मग रासायनिक घटक आपण म्हटलं तर रासायनिक, मग या ठिकाणी केमिकली जे सेंद्रिय पदार्थ ज्याला आपण ऑर्गॅनिक म्हणतोय सबस्टन्सेस, ऑर्गॅनिक आणि नॉन ऑर्गॅनिक, म्हणजे सेंद्रिय पदार्थ आलं आणि असेंद्रिय पदार्थ आलं. ऑर्गॅनिक आणि नॉन ऑर्गॅनिक असे दोन पदार्थ आलेत रासायनिक घटकांतर्गत, आपण त्याचा अभ्यास करतो. मग सेंद्रिय पदार्थ म्हणजे नेमके काय, तर प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक सजीवाला जगत असताना त्याच्या निर्मितीपासून तर मृत्यूपर्यंत प्रथिनांची, कर्बोदकांची आणि स्निग्ध पदार्थांची गरज आहे. मग प्रथिनांची गरज कशाकरिता आहे, तर प्रत्यक्षात सजीवाच्या निर्मितीकरिता, सेल्सच्या निर्मितीकरिता. कर्बोदकाची काय गरज आहे, तर त्याला प्रत्यक्षात निर्मिती झाल्यानंतर ऊर्जेची गरज पडतं. त्या ऊर्जेकरिता कर्बोदके. आणि स्निग्ध पदार्थ हा ऊर्जेचा मोठा स्रोत, स्निग्ध पदार्थ ज्याला आपण फॅट्स म्हणतोय, आणि त्या संपूर्ण सजीवाच्या वरील आवरण, त्याच्या अंतर्गत शरीराचं रक्षण करण्याकरिता स्निग्ध पदार्थाची गरज असतं. तर अशा पद्धतीने जे काही हे आपण म्हटलं प्रथिने, कर्बोदके, फॅट्स हे सेंद्रिय पदार्थांतर्गत येतात, ते रासायनिक घटक झाले. रासायनिक घटकामधील सेंद्रिय पदार्थ प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. त्यानंतर आपण असेंद्रिय पदार्थ म्हणतोय. आता असेंद्रिय पदार्थामध्ये आपल्याला म्हणावं लागेल जे काही वायू आहे, जसं आपण या ठिकाणी हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड वगैरे म्हटलं. त्यानंतर आपण मातीतून पाण्यावाटे जे विविध प्रकारचे मिनरल्स म्हणजे ग्रहण करतोय, जसं सोडियम झालं, पोटॅशियम झालं, आयर्न झालं, हे सगळेचे सगळे या अंतर्गत येतात असेंद्रिय पदार्थामध्ये. म्हणजे असेंद्रिय पदार्थामध्ये इथं सोडियम, पोटॅशियम, आयर्न वगैरे, म्हणजे जे मिनरल्स आपण म्हणतोय, खनिज क्षार जे आपण म्हणतोय, इत्यादी सगळे म्हणजे जसे गॅसेस आलेले आहेत, ते गॅसेस आणि जे मिनरल्स आहेत ते सगळे आपण असेंद्रिय पदार्थ अंतर्गत अभ्यासतोय. या ठिकाणी बघा, कन्फ्यूज होऊ नका. प्रश्न कसं येऊ शकतं की जे परिसंस्था आहे, परिसंस्थेतील रासायनिक घटक कोणते, असा प्रश्न आलं तर त्या ठिकाणी जे ऑप्शन्स दिले जातील, ऑप्शन पहिलं प्रथिने, ऑप्शन दुसरं हायड्रोजन, ऑप्शन तिसरं सोडियम आणि ऑप्शन चौथं सर्व. मग याचं उत्तर काय असेल, तर सर्व, कारण ते सगळे रासायनिक घटक आहेत या अजैविक घटका अंतर्गत. त्यानंतर आपण आता जैविक घटक म्हणतोय. मग जैविक घटक म्हटलं तर इथं स्वयंपोषी आणि परपोषी आलेत. बरं, हा जो एवढा भाग बघितला आपण, जैविक घटक, अजैविक घटक ज्याला आपण अबायोटिक म्हटलं, एवढं समजलेलं आहे का? एकदा सांगा, रिप्लाय द्या. ओके, हा, तर आपण आता बरं ठीक आहे. त्यानंतर आता आपण बायोटिक मध्ये येतो, ज्याला आपण जैविक घटक म्हणतो. आता जैविक घटक म्हणजेच काय, जे जिवंत असणारे घटक, सजीव प्रत्यक्षात. आता या जैविक घटका अंतर्गत आपण स्वयंपोषी आणि परपोषी असं विभाजन करतोय. म्हणजेच आता स्वयंपोषी आणि परपोषी याचे दोन भागात विभाजन करू, अभ्यासण्याकरिता सोयीस्कर व्हावं म्हणून. इथं काय होतं ते ये ठीक. स्वयंपोषी, परपोषी, ऑटोट्रॉफिक, आणि इथं हेटेरोट्रॉफिक. ओके, आता स्वयंपोषी म्हटलं तर स्वयंपोषी मध्ये काय आहे, जे सजीव स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतात त्यांना आपण स्वयंपोषी सजीव म्हणतो. मग त्यामध्ये कोणतं येईल, तर इथं
इथं येईल उत्पादक. आता स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकणारे त्यांनाच आपण काय म्हणतोय तर उत्पादक म्हणतोय, प्रोड्युसर्स. आता उत्पादक म्हटलं तर उत्पादकामध्ये हिरव्या वनस्पती आल्या, फायटोप्लॅंक्टन्स, ज्याला आपण प्लवंग म्हणूया समुद्रामध्ये. आता या ठिकाणी लक्ष द्या, जसं आपण जैविक घटकाचा अभ्यास करतोय, जैविक घटकाला आपण दोन भागात विभागलं. एकाला आपण म्हटलं स्वयंपोषी ऑटोट्रॉफिक आणि दुसऱ्याला म्हटलं परपोषी म्हणजेच हेटरोट्रॉफिक. मग स्वयंपोषी जे आहेत, स्वयंपोषी म्हणजेच काय, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकणारे. मग स्वतःचं अन्न स्वतः तयार कोण कोण करू शकतात, तर हिरव्या वनस्पती जे आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. त्याच पद्धतीने म्हणजे आता जमिनीवर म्हटलं तर वनस्पती आलेले आहेत, त्यानंतर काही जलीय वनस्पती, पाण्यामध्ये आढळणारे वनस्पती सुद्धा स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. त्याच पद्धतीने जे आपल्याला सागरांमध्ये, समुद्रांमध्ये जे किंवा म्हणजे सरळ म्हणूया पाण्यामध्ये आढळणारे जे फायटोप्लॅंक्टन्स असतात, ज्यांना आपण प्लवंग म्हणतोय, ते सुद्धा स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. मग हे सगळे काय झाले, स्वयंपोषी झाले. मग आता फक्त एवढंच नाही तर इतर, जसं आपण किंगडम मोनेरा म्हणतोय, किंगडम मोनेरामध्ये काय तर बॅक्टेरिया. आता बॅक्टेरिया हा सुद्धा या उत्पादका म्हणजे स्वयंपोषी अंतर्गत येतं. स्वयंपोषी आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतो. ऍक्च्युली किंगडम मोनेरामध्ये येणारे जे घटक आहेत ते सर्वच प्रकारचं अन्न ग्रहण करण्याच्या पद्धतीवर जगतात. मग त्यामध्ये स्वयंपोषी म्हणून असो की परपोषी म्हणून असो, ते सर्व प्रकारे जगतात बॅक्टेरिया. ठीक आहे, तर एक तो उदाहरण लक्षात ठेवायचं, बॅक्टेरिया ते स्वयंपोषीमध्ये पण येतात आणि परपोषीमध्ये पण येतात. मग आता जसं आपण प्रत्यक्षात उत्पादकामध्ये म्हणजे प्रोड्युसर्स मध्ये, आता उत्पादक असं का म्हणतोय, कारण ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि त्यांच्यावर दुसरे जीव जगणार आहेत. म्हणजे सूर्यापासून उष्णता घेऊन त्या ऊर्जेद्वारे जे सजीव म्हणजे वनस्पती स्वतःचं अन्न तयार करतात. जसं आपण म्हटलं की सूर्यापासून सूर्यप्रकाश आलं की वनस्पती स्वतःमध्ये अन्नाची निर्मिती करतात. अन्नाची निर्मिती केलं की मग त्या सजीवावर जे बाकीचे जीव जगतील ते त्यांच्याकरिता, बघा या सजीवावर म्हणजे या उत्पादकावर, हिरव्या वनस्पती असो की पाण्यामधील सजीवांचं जो अन्न आहे प्लवंग ते असो, हे दोन्ही उत्पादक आपण म्हटलं. मग यांनी अन्न निर्माण केलं की यांच्यावर दुसरे जीव जगणार आहे. मग त्या दुसऱ्या जीवांकरिता हे काय झाले तर उत्पादक झाले, कारण हे स्वतः अन्नाची निर्मिती करतात म्हणून. तर हे झाले उत्पादक. त्यानंतर आपण परपोषीचा विचार करतोय, तर परपोषीमध्ये भक्षक आणि विघटक हे दोन्ही प्रकार आपण गृहीत धरतोय. भक्षक भक्षक आणि विघटक, कंझ्युमर आणि डिकम्पोजर. ओके, आता बघा भक्षक. आता भक्षक म्हणजेच काय, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. म्हणजेच काय, ऑलरेडी तयार असलेल्या अन्नावर जे जगतात ते भक्षक, ज्यांना आपण कंझ्युमर्स म्हणतोय. आता हे झाले तर परपोषी. आता इथं बघा स्वयंपोषी मध्ये म्हटलं उत्पादक आले, कारण ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात आणि त्यांच्यावर दुसरे सजीव जगणार आहेत, ते उत्पादक स्वयंपोषी अंतर्गत आहे.
त्यानंतर परपोषी बघितलं. परपोषीमध्ये म्हटलं की भक्षक आहेत आणि विघटक आहेत. मग भक्षक म्हणजेच काय, तर आता भक्षक हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आपल्याला असं म्हणावं लागेल की भक्षक हे या उत्पादकावर अवलंबून असतात, म्हणजेच अन्नाकरिता दुसऱ्यावर, म्हणजेच कुणावर, तर उत्पादकावर. आता प्रत्यक्षात भक्षकाचे प्रकार पडतात. जसं प्राथमिक भक्षक झालं, पहिलं प्राथमिक भक्षक, दुसरं द्वितीय भक्षक, आणि तिसरं तृतीय भक्षक. दिसत नाही का? बरं, हा दिसतंय का? नाही. ओके, या बाजूला लिहितोय मी. ओके, आपण उत्पादक बघितलेला आहे. आपण बघितलं उत्पादक, त्यानंतर बघतोय भक्षक, त्यानंतर बघूया विघटक. ओके, तर यामधून जे भक्षक आहेत, कंझ्युमर्स. आता भक्षकामध्ये प्राथमिक भक्षक येतील. प्राथमिक भक्षक म्हणजे प्रायमरी कंझ्युमर, त्यानंतर द्वितीय भक्षक, सेकंडरी कंझ्युमर, त्यानंतर तृतीय भक्षक. टर्शरी कंझ्युमर. असे 3 प्रकारचे भक्षक आलेले असतात. मग नेमकं काय, जशी एखादी वनस्पती आहे, या उत्पादकाविषयी म्हटलं तर इथं वनस्पती आलेली आहे. आता या वनस्पतीवर प्रत्यक्षात वनस्पती खाऊन जगणारे जे असतात, म्हणजे या वनस्पतींचा चारा म्हणून, अन्न म्हणून ग्रहण करणारे जे सजीव असतात, त्यांना आपण प्राथमिक भक्षक म्हणतोय. मग प्राथमिक भक्षकामध्ये काय येईल? गाय, त्यानंतर आपण म्हणजे जे सगळेचे सगळे शाकभक्षी, ज्याला आपण म्हणूया शाकाहारी, जे वनस्पती खाऊन जगतात ते. कीटक वर्गामध्ये नाकतोडा, हरिण इत्यादी. पण गाय, नाकतोडा, हरिण, आपण हत्ती वगैरे जे काही शाकभक्षी सजीव आहेत, शाकभक्षी प्राणी आहेत, म्हणजे जे प्रत्यक्षात वनस्पतीचे पानं किंवा गवत, गाय वगैरे, बैल वगैरे, शेळी, मेंढी, हे सगळे जे प्रत्यक्षात वनस्पतीचे पानं किंवा गवत खाऊन जगतायत, ते सगळे या प्राथमिक भक्षका अंतर्गत येतील. मग प्राथमिक भक्षक म्हणजेच काय? जे प्रत्यक्षात वनस्पतीवर जगतात, जे प्रत्यक्षात वनस्पतींना अन्न म्हणून खातात, ते सगळे प्राथमिक भक्षक झाले. आता बघा, आपण काय बघतोय की परपोषी सजीव बघतोय. मग परपोषी सजीवामध्ये काय काय आले, तर भक्षक आणि विघटक हे परपोषी अंतर्गत येतात. परपोषी कारण ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही म्हणून. आणि उत्पादक हे स्वयंपोषी मध्ये येतं. स्वयंपोषी कारण स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतो म्हणून. मग परपोषी मध्ये येणारे जे भक्षक आहे, कंझ्युमर्स आहेत, त्याचे 3 प्रकार पडतात. प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक. मग प्राथमिक भक्षक म्हणजेच काय? जे प्रत्यक्षात उत्पादकावर अवलंबून असतात, ते जे प्रत्यक्षात अन्न म्हणून वनस्पतीचं ग्रहण करतात, ते हे प्राथमिक भक्षक असतं. आता द्वितीय भक्षक म्हणजेच काय? तर द्वितीय भक्षक हे प्रत्यक्षात वनस्पतींना किंवा प्रत्यक्षात उत्पादकावर अवलंबून नसतात. बघा, प्रत्यक्षात उत्पादकावर अवलंबून नसतात, परंतु त्या उत्पादकांवर जे जगतात अशा प्राथमिक भक्षकांवर अवलंबून असतात.
म्हणजे या ठिकाणी उत्पादक म्हणजे वनस्पती आणि या वनस्पतींना प्रत्यक्षात खाऊन जगणारे प्राथमिक भक्षक गाय, नागतोडा, हरिण इत्यादी यांना खाऊन जगणारे इथं द्वितीय भक्षका अंतर्गत येतात. म्हणजेच प्राथमिक भक्षकावर जे जगतात ते येतील या द्वितीय भक्षकावर. जसं उदाहरण म्हटलं तर इथं बेडूक येईल, ओके. आता बेडूक आलं किंवा गायीला खाऊन जगणारं जसं आपण म्हटलं किंवा हरणाला खाऊन जगणारं वाघ आलं. हा वाघ या ठिकाणी द्वितीय भक्षकामध्ये. मग आपण असं म्हणतोय द्वितीय भक्षक म्हणजेच काय, तर प्रत्यक्षात या प्रथम भक्षावर प्राथमिक भक्षकावर जगणारे ते द्वितीय भक्षक. हे द्वितीय भक्षक प्रत्यक्षात हा उत्पादक म्हणजेच वनस्पती खाऊन जगत नाही, परंतु या वनस्पतीला खाऊन जगणारे जे प्राथमिक भक्षक आहेत त्यांना खाऊन जगतात ते द्वितीय भक्षक. त्यानंतर आता तृतीय भक्षक. तृतीय भक्षक हा भक्षकातील तिसरा घटक, तिसरा भाग. तृतीय भक्षक म्हणजेच कोणते, तर जे आता या वनस्पतीला प्रत्यक्षात खाणार नाही, वनस्पतीला खाणारे जे प्राथमिक भक्षक आहेत त्यांनाही ते खाऊन जगणार नाही. मग हे प्राथमिक भक्षकावर जगणारे जे द्वितीय भक्षक असतात, या द्वितीय भक्षकावर जगणारे म्हणजेच कोण, तर तृतीय भक्षक आहेत. जसं या ठिकाणी गरुड म्हणूया. मग आता तृतीय भक्षक म्हणजे गरुड आलं. हा काय करतं, द्वितीय भक्षकावर जगतं. आणि द्वितीय भक्षक कुणावर जगतं, प्राथमिक भक्षकावर जगतं. आणि प्राथमिक भक्षक कुणावर जगतं, तर प्रत्यक्षात उत्पादकावर जगतं. हे अशा पद्धतीने भक्षक हे आपण परपोषी अंतर्गत बघितलं. त्यानंतर मग आता भक्षकामध्ये म्हटलं तर इथं दुसरं परपोषीमध्ये भक्षक तर झालं 3, प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय. त्यानंतर विघटक. आता विघटक हे सुद्धा परपोषी आहे. आता विघटकाची जबाबदारी काय आहे, भूमिका काय आहे. विघटक डिकम्पोज करणारे, विघटन करणारे हे विघटक असतात. मग या विघटका अंतर्गत काय येतात, सूक्ष्मजीव, मायक्रोब्स. मायक्रोब्स येतात. मग नेमकं काय, जसं आपण काय म्हटलं सुरुवातीला, वनस्पती आहे, या वनस्पतीवर जगणारे प्रत्यक्षात प्राथमिक भक्षक, प्राथमिक भक्षकावर जगणारा द्वितीय भक्षक, द्वितीय भक्षकावर जगणारा तृतीय भक्षक आणि या दरम्यान कुठल्याही टप्प्यावर जे जगतात ते विघटक. आता कुठल्याही टप्प्यावर म्हणजेच काय, तर इथं आपण सरळ सरळ असं म्हणू की वनस्पती आहे म्हणजे उत्पादक आहे. आपण विघटकाच्या बाबतीत असं नाही म्हणू शकत की ते फक्त उत्पादकावर जगतात, किंवा असंही नाही म्हणू शकत की ते फक्त जे भक्षक आहेत प्राथमिक भक्षकावर जगतात, की द्वितीय भक्षकावर जगतात, की तृतीय भक्षकावर जगतात. असं आपण डायरेक्ट किंवा सरळ सरळ म्हणू शकत नाही. त्याला कारण असं आहे, विघटक म्हणजेच काय, विघटन करणारे. विघटन करणे म्हणजे काय, तर जे सेंद्रिय पदार्थ असतील त्याचं रूपांतरण असेंद्रियमध्ये करणे, किंवा जे प्राणी आहेत, सजीव आहेत, ज्यांना आपण जैविक घटक म्हणतोय, त्या अजैविक घटकाचं रूपांतरण म्हणजे ज्या जैविक घटकाचं रूपांतरण ऑर्गॅनिक जे सबस्टन्सेस आहेत, मटेरियल आहे, त्याचं रूपांतरण अजैविक घटकामध्ये करणे. आपण थोड्या वेळापूर्वी अजैविक घटक काय ते बघितलेलं आहे. तर जैविक घटकाचं रूपांतरण अजैविक घटकामध्ये जे करण्याचं कार्य आहे ते विघटकाचं आहे. मग प्रत्यक्षात कसं ते बघा. विघटक काय करतं, जेव्हा उत्पादक म्हणजेच काय, तर वनस्पती. जेव्हा वनस्पतीचं, आता वनस्पती म्हटलं तर वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान, फूल, फळ सगळे आले. मग जेव्हा वनस्पतीचे जे घटक आहेत त्या सर्वांचं नाव घेण्यापेक्षा इथं सरळ सरळ वनस्पती म्हणते. जेव्हा वनस्पती मृत पावते, आता प्रत्येक वेळी वनस्पती मृत पावतं असं नाहीये. कधी पानं गळून पडतात म्हणजेच मृत पावलेले आहेत, कधी फळं पडतायत, फळं त्यांची मर्यादा झालेली आहे, ते पिकून खाली पडलेले आहेत तर ते मृत झालेत असं आपण सरळ म्हणूया.
ओके, म्हणजे वनस्पती जेव्हा मृत पावतं, मृत पावल्यानंतर जेव्हा वनस्पती जमिनीमध्ये असणाऱ्या, मातीमध्ये असणाऱ्या या विघटकाच्या म्हणजे सूक्ष्मजीवाच्या संपर्कात येतं, तेव्हा हे सूक्ष्मजीव त्या वनस्पतीचे विघटन करतात. म्हणजेच काय, त्याचे बारीक बारीक कणांमध्ये रूपांतरण करतात आणि त्याला मातीमध्ये मिळवितात. मग वनस्पती ज्या घटकापासून तयार झालेली आहे ते सगळे घटक, म्हणजे आता एकंदरीत वनस्पती हे जैविक मध्ये येतं. मग कशापासून निर्माण झालेली आहे, कशापासून तयार झालेलं आहे, तर यामध्ये अजैविक घटक आले. आता अजैविक घटकांमध्ये काय आलं, तर असेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ, ऑर्गॅनिक आणि नॉन ऑर्गॅनिक, हे दोन्ही घटक आले. तर हे दोन्ही घटक त्या वनस्पतीच्या सूक्ष्म कणांपासून मुक्त होतात आणि जमिनीमध्ये मिसळतात. मग या ठिकाणी वनस्पतीचं, मृत वनस्पतीचं विघटन झालं असं आपण म्हणतोय. म्हणजे सरळ एका शब्दात सांगायचं म्हटलं तर वनस्पती मृत झाल्यानंतर ते जमिनीमध्ये मिळणे म्हणजेच काय, तर त्या वनस्पतीचे विघटन करणे, माती तयार होणे म्हणजेच विघटन करणे असं म्हणणे सरळ. आता बघा, सूक्ष्मजीव म्हणजे विघटक हे आता फक्त वनस्पतीवरच डिपेंड असतात असं नाही. वनस्पतींना खाऊन जगतात म्हणजेच त्याचं विघटन करतात. त्याच पद्धतीने हे जे भक्षक आहेत, कंझ्युमर्स आहेत, मग तो प्राथमिक भक्षक असो, तो द्वितीय भक्षक असो की तो तृतीय भक्षक असो, या तिन्हीच, जसं या ठिकाणी प्राथमिक भक्षक मग कोणतेही प्राणी किंवा सजीव असू द्या, तो मृत पावलं की त्या मृत पावल्यानंतर त्या सजीवाच्या शरीराचं डिकम्पोज केलं जातं सूक्ष्मजीवाद्वारे, विघटन केलं जातं सूक्ष्मजीवाद्वारे. म्हणजेच आता प्राथमिक भक्षकाच्या बाबतीत झालं. द्वितीय भक्षकामधून कोणताही सजीव मृत पावलं तर त्यालाही मातीमध्ये मिळविण्याचं कार्य म्हणजेच विघटन करण्याचं कार्य सूक्ष्मजीवांचंच आहे. त्याच पद्धतीने तृतीय भक्षकाच्या बाबतीत घडून आलं, तृतीय भक्षकाचं मृत्यू झालं तर त्याच्या शरीराला मातीमध्ये मिळविण्याचं म्हणजे त्याच्या शरीराचे विघटन करण्याचं कार्य या सूक्ष्मजीवांचं आहे. म्हणून सूक्ष्मजीव हे प्रत्येक टप्प्यावरील, म्हणजे ते उत्पादक असोत की भक्षक असोत, या सर्वांना विघटन म्हणजे विघटित करण्याचं कार्य सूक्ष्मजीवांचं आहे. हे अशा पद्धतीने सूक्ष्मजीव हे परपोषी आहेत. मग वनस्पतीही खाऊन जगू शकतात, प्राणी खाऊन जगू शकतात, म्हणजेच मेलेलं सडकं कुचकं अन्न खाऊन जगण्याचं कार्य हे सूक्ष्मजीवांचं आहे, डिकम्पोज करण्याचं कार्य सूक्ष्मजीवांचं आहे. अशा प्रकारे आपण परिसंस्थेमध्ये काय काय घटक कशा पद्धतीने आहेत ते अभ्यासलेलं आहे. तर इथं काही अडचणी आहेत का कुणाला, सांगा. अडचण असेल तर सांगा, रिप्लाय द्या. यानंतर परिस्थितिकीय मनोरा, चार्ल्स एल्टन यांनी परिस्थितिकीय मनोरा इकॉलॉजिकल पिरॅमिड ही संकल्पना मांडली. परंतु त्याआधी आता आपण जसं चार्ल्स एल्टन 1927 ला ब्रिटिश शास्त्रज्ञ यांनी परिस्थितिकीय मनोरा ही संकल्पना मांडली. आता परिस्थितिकीय मनोरा, इकॉलॉजिकल पिरॅमिड ही संकल्पना काय आहे ते अभ्यासनापूर्वी आपण या आधी जो भाग बघितला की नाही त्या भागावरच आपण जे अन्न जाळे आहेत किंवा अन्न शृंखला आहे, फूड चेन काय आहे आणि त्यानंतर फूड वेब काय आहे, हे दोन संकल्पना समजून घेऊ. त्यानंतर प्रत्यक्षात परिस्थितिकीय मनोरा या भागावर येऊ. ठीक आहे. तर फूड चेन, अन्न शृंखला किंवा अन्न साखळी, हा. आता या ठिकाणी बघा, अन्न साखळी म्हटलं, आता जे अभ्यासलं की नाही तेच या ठिकाणी साखळी रूपाने कसं कार्यरत असतं ते थोडंसं फोकस करू. जसं इथं वनस्पती आलेली आहे, ओके, ही वनस्पती आहे. या वनस्पतीला आपण म्हटलं उत्पादक.
आणि या उत्पादकावर अवलंबून काय असतं, प्रत्यक्षात उत्पादक झालं आणि या उत्पादकांना खाऊन जगणारे कोण तर भक्षक आले, तर उत्पादक खाऊन जगणारं प्राथमिक भक्षक असतं. फर्स्ट कंझ्युमर, प्रायमरी कंझ्युमर. या प्राथमिक भक्षकांवर जगणारे द्वितीयक भक्षक असतं. सेकंडरी कंझ्युमर. आणि या द्वितीयक भक्षकावर जगणारे तृतीयक भक्षक असतात. आणि या सर्वांवर जगणारे कुठल्याही टप्प्यामध्ये, ठीक आहे, कुठल्याही टप्प्यामध्ये विघटक आले, डिकम्पोजर्स आले. आता लक्षात आहे, या ठिकाणी आपण म्हटलं की प्राथमिक भक्षक आहेत, द्वितीयक भक्षक आहेत, तृतीयक भक्षक आहेत की चतुर्थक भक्षक आहेत. या कुठल्याही टप्प्यामध्ये आपण सरळ असं म्हणतोय की विघटकाचं कार्य आहे, हे याआधी समजावून सांगितलं. मग इथं जसं अन्न साखळी आणि अन्न जाळी या दोघांमध्ये फरक आहे. अन्न साखळी म्हणजेच काय, उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक आणि विघटक यापासून. मग दोन प्रकारच्या अन्न साखळ्या आपल्याला दिसून येतात. पहिलं ज्याला आपण तृणभक्षी अन्न साखळी म्हणतोय आणि दुसरं विघटक अन्न साखळी. तृणभक्षी अन्न साखळी आणि विघटक अन्न साखळी. आता तृणभक्षी अन्न साखळी जे आपण म्हणूया, मग प्रत्यक्षात तृणभक्षक म्हणजे काय, ग्रजिंग फूड चेन. आता या ठिकाणी नेमकं काय होत आहे, तृण म्हणजेच गवत किंवा उत्पादक, त्या उत्पादकापासून होणारी जी अन्न साखळी आहे ती अन्न साखळी म्हणजेच तृणभक्षी अन्न साखळी. मग उत्पादकापासून सुरू होणारी अन्न साखळी म्हणजे कशी, तर या ठिकाणी लक्ष द्या, जसं इथं सुरुवात उत्पादकापासून झालेली आहे. या उत्पादकामध्ये म्हणजे वनस्पतीमध्ये ऊर्जेची निर्मिती झाली, अन्नाची निर्मिती झाली आणि त्या अन्नावर प्राथमिक भक्षक जगतं, प्राथमिक भक्षकावर द्वितीयक भक्षक जगतं. आता प्राथमिक भक्षक या ठिकाणी आपण म्हणूया नाकतोडा, हा कीटक. आता नाकतोडा काय करतं, तर या प्रत्यक्षात गवतावर जगतं, गवत खाऊन जगतं, पानं पाचोळा खाऊन जगतं, म्हणजे पाचोळा नाही, पानं हिरवगार ते खाऊन जगतं नाकतोडा, प्राथमिक भक्षक. मग या प्राथमिक भक्षकावर म्हणजे या नाकतोड्याला खाऊन जगणारा कोण, तर या ठिकाणी आता द्वितीयक भक्षक आला. नाकतोडा प्राथमिक भक्षक नंबर देतोय. या नाकतोड्यावर जगणारा कोण, द्वितीयक भक्षक. म्हणजे आता इथं आलं बेडूक, हे द्वितीयक भक्षक आलं. त्यानंतर बेडकाला खाऊन कोण जगतं, तर साप, म्हणजे हा झाला तृतीयक भक्षक. आणि या सापावर कोण खाऊन सापाला खाऊन जगणारा कोण, तर गिधाड किंवा गरुड, हा उच्च भक्षक झाला. याला आपण उच्च भक्षक म्हणतोय, परंतु हा चतुर्थक भक्षक असं सुद्धा आपण म्हणू शकतो. बघा, भक्षक अभ्यासताना भक्षकामध्ये आपण असं म्हणूया की तीनच प्रकारचे भक्षक आहेत, प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक आणि तृतीयक भक्षक. परंतु जेव्हा अन्न साखळीचा अभ्यास करतोय, त्या अन्न साखळ्यामध्ये विविध प्रकारचे सजीव असतात आणि त्या सजीवांचा जगण्याचा जो क्रम आहे, जीवनक्रम व्यतीत करण्याचा जो क्रम आहे, टप्पा आहे, त्यामध्ये एक अतिरिक्त टप्पा आपल्याला दिसून येऊ शकतं, ज्याला आपण उच्च पातळी म्हणतोय किंवा ज्याला आपण चतुर्थक भक्षक म्हणू शकतोय. हे फक्त या अन्न साखळीच्या संबंधी आपण म्हणतोय. या ठिकाणी नाकतोडा प्राथमिक भक्षक, बेडूक द्वितीय भक्षक, साप तृतीय भक्षक, गरुड चतुर्थक भक्षक हे कुठल्याही टप्प्यावर मृत पावले की त्यांना विघटन करण्याचं कार्य कोणाचं आहे, तर डिकम्पोजरचं आहे, सूक्ष्मजीवांचं आहे. मग सूक्ष्मजीव काय करेल, मग याला सूक्ष्मजीवाला मी सर्वात खाली घेतोय, ठीक आहे, सूक्ष्मजीव. मग आता सूक्ष्मजीव काय करेल, या सर्व घटकाचं विघटन करेल आणि परत तो जो काही घटक आहे, म्हणजेच आता ऑर्गॅनिकचं नॉन ऑर्गॅनिक मध्ये रूपांतरण झालं आणि ते सगळं हा जो अन्न म्हणून वनस्पतीला प्राप्त होतं.
उत्पादकापासूनच सुरुवात झालेली आहे आणि शेवटही उत्पादकापर्यंत येऊन थांबलेलं आहे. म्हणजे काय, इथून अन्न तयार झालं, ते या भक्षकापर्यंत पोहोचलं, सर्वांचा मृत्यू झालं, या भक्षकांमध्ये असलेली ऊर्जा किंवा जे काही आपण ऑर्गॅनिकचं नॉन ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय पदार्थाचं असेंद्रिय पदार्थामध्ये रूपांतरण करून सूक्ष्मजीव जमिनीमध्ये मिसळतात. त्याच जमिनीवर वनस्पती वाढतं, त्याच जमिनीवर वनस्पती वाढलं की त्या वनस्पतीवर परत हे इतर सजीव जगतात. हे अशा प्रकारचं एक सायकल दिसून येतं, चैन दिसून येतं. मग या चैनला म्हणजे या साखळीला अन्न साखळी म्हणतात. मग ही अन्न साखळी आपण कुणाची बघितलेली आहे, या तृणभक्षी अन्न साखळी. ओके, म्हणजे गवतावर प्रत्यक्षात जगणारे जे आहेत, उत्पादकापासून सुरू होणारी जे अन्न साखळी आहे ते. मग आता या ठिकाणी जमिनीवर वाढणारे सजीव आणि पाण्यामध्ये जगणारे सजीव या दोघांचा विचार केला तर पाण्यामध्ये जे जगतात, जसं या ठिकाणी म्हटलं की जमिनीवर जगणारे जे सजीव आहेत ते उत्पादक म्हणून वनस्पतीचं ग्रहण करतात, तर पाण्यामध्ये जे जगणारे सजीव आहेत, वाढणारे सजीव आहेत, ते जे प्लवंग आहेत त्या प्लवंगावर जगतात. मग प्लवंग हा समुद्रामध्ये की सागरामध्ये आपण म्हणूया अन्न घटक म्हणून, उत्पादक म्हणून त्या ठिकाणी कार्य करतोय. मग प्लवंग आणि त्या प्लवंगावर जगणारे लहान मासे, लहान माश्यावर जगणारे मोठे मासे, हे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सायकल दिसून येतं, चैन दिसून येतं. ही झाली अन्न साखळी. त्यानंतर विघटक अन्न साखळी. आता विघटक अन्न साखळी म्हटलं तर या विघटक अन्न साखळीमध्ये आपल्याला या सूक्ष्मजीवांपासून सुरुवात होऊन सूक्ष्मजीवापर्यंत ही अन्न साखळी म्हणजे विघटक अन्न साखळी. मग आता इथे नेमकं काय होतं, सूक्ष्मजीव जे काही घटक आहेत, मग ते उत्पादक असोत की भक्षक असोत, त्यांचं विघटन घडून येईल आणि त्यांचं विघटन घडून आलं की परत ते मातीमध्ये मिळतील, परत त्याचं विघटन झालं की सूक्ष्मजीवापर्यंत येईल. म्हणजे मृत सजीव, इथं पकडूया मृत सजीव, कोणताही सजीव असो, मग ते उत्पादक असो की भक्षक असो, या मृत सजीवांना खाऊन जगतं सूक्ष्मजीव, त्याचं विघटन केलं की ते परत सजीवामध्ये रूपांतरण होईल. म्हणजे वनस्पती, भक्षक, भक्षकापासून परत मृत सजीव आणि मृत सजीव परत सूक्ष्मजीव पर्यंत. हे अशा पद्धतीने जे अन्न साखळी दिसून येतं त्या अन्न साखळीला विघटक अन्न साखळी म्हटलं. कन्सेप्ट एकच आहे, एकाच्या सभोवताली फिरताना दिसून येतं, परंतु अभ्यासताना आपल्याला ते तृणभक्षी आणि विघटक असे दोन प्रकारचे अन्न साखळी असतात असं दर्शवावं लागतं. हे समजलेलं आहे का तुम्हा सर्वांना? रिप्लाय द्या. समजलेलं आहे एवढं? काही अडचण आहे? त्याचा एक प्रश्न आलेला आहे. लक्ष द्या. या ठिकाणी सर्वप्रथम आपण असं म्हणू, हे जे टप्पे आहेत अन्न साखळीतील, कंझ्युमरचे जे टप्पे आहेत त्या टप्प्यानुसार आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे की नाकतोडा आहे की बेडूक आहे की साप आहे की गरुड आहे, हे सगळे हे बदल पण होऊ शकतो. आता या ठिकाणी बदल तृणभक्षी अन्न साखळीमध्ये म्हणतोय, बदल कसं होतं तर या ठिकाणी लक्ष द्या. आता 4 आले, इथं सरळ सरळ जसं आपण म्हटलं की इथं आहे गाय. आता गाय आहे किंवा गाय म्हणण्यापेक्षा म्हैस म्हणूया, उगाचच वादाला तोड नको. इथं म्हैस आहे आणि या म्हैस, ही जी म्हैस आहे ही गवत खाऊन जगतं. या म्हैसवर जगणारे आहेत सजीव, ज्याला आपण म्हणतोय वाघ, सिंह. आता म्हैस खाऊन जगतं वाघ, मग म्हैस हे प्राथमिक कंझ्युमर आणि वाघ हे द्वितीयक कंझ्युमर झालं. त्यानंतर वाघावर खाऊन जगणं म्हणजे वाघाला कोणी जनरली खात नाही, त्याचं आता डायरेक्ट डिकम्पोज होईल. म्हणजेच ही जी तृणभक्षी अन्न साखळी आहे ही या दोघांपुरताच मर्यादित राहील. उत्पादक, उत्पादकाच्या नंतर प्राथमिक भक्षक, प्राथमिक भक्षकाच्या नंतर द्वितीयक भक्षक.
त्यानंतर सरळ सरळ कोण, तर विघटक, कुठल्याही टप्प्यावर येणार विघटकाला. आता या ठिकाणी हे जे कंझ्युमर्स आहेत ते वाढलेले नाही. ओके, त्यानंतर आता पुढचं दुसरं उदाहरण बघा. या ठिकाणी उत्पादक आहे. आता या उत्पादकावर जगणारं कोण, उंदीर. ओके, आणि या आता उंदीर म्हटलं तर हा झाला प्राथमिक कंझ्युमर, फर्स्ट कंझ्युमर, प्रायमरी कंझ्युमर. आणि या उंदराला खाऊन जगतं साप. आता साप झाला द्वितीयक कंझ्युमर. आता सापाच्या नंतर या सापाला खाऊन जगणार कोण, तर सापाला इथं गरुड खात आहे. मग गरुड हा तृतीय कंझ्युमर झाला. ओके, उंदीर, उंदरावर जगतं साप, सापावर जगतं गरुड. इथं तृतीय कंझ्युमर कोण, तर गरुड आलेला आहे. पण आता या ठिकाणी आपण असं म्हणू की सापाला आदिवासी समुदाय जे विविध भागामध्ये आढळतात ते साप सुद्धा खातात. ठीक आहे. आता चीनचा तर तुम्हाला उदाहरण माहितच असेल, तिथं सगळंच काही चालतं. तर इथं सरळ म्हणतोय मानव. काही मानव सापांना सुद्धा खातात अन्न म्हणून. मग आता बघा, इथं उंदीर प्राथमिक भक्षक, साप द्वितीय भक्षक, मानव झालं तृतीय भक्षक. आणि या मानवावर म्हणजे मानव कोण खाऊ शकतं, तर वाघ खाऊ शकतं. आता वाघ हा चतुर्थ भक्षक झाला. या ठिकाणी चतुर्थ भक्षक वाघ झालं. असं म्हणजे आता ते जे फूड चेन आहे त्या फूड चेन मध्ये जे येणारे सजीव आहेत त्या सजीवानुसार ते फूड चेन बदलतं. ओके, प्रत्येक जसं सुरुवातीला म्हटलं त्यापेक्षा आता ही वेगळी दिसते, शृंखला वेगळी चेन दिसते. हे प्रत्येक सजीवाच्या बाबतीत होतं. मग आता या ठिकाणी फूड वेब म्हणजेच काय हे थोडंसं समजून घेऊ. आता फूड चेन तर समजलेली आहे, फूड वेब म्हणजेच काय, ज्याला आपण अन्न जाळे म्हणतोय. अन्न जाळे. आता अन्न जाळे म्हणजे प्रत्यक्षात काय, तर बघा या ठिकाणी विविध आपल्या परिसरामध्ये, सराउंडिंग्स मध्ये विविध स्वरूपाचे अन्न साखळ्या उपस्थित आहेत. त्या साखळ्यांमध्ये आंतरसंबंध दिसून येतं. म्हणजेच एका साखळीचा सजीव हा दुसऱ्या साखळीचा सुद्धा घटक राहू शकतं. मग या ठिकाणी जसं वाघाचं उदाहरण घेतलं, वाघ एका साखळीमध्ये द्वितीय भक्षक आहे तर दुसऱ्या साखळीमध्ये तृतीयक असू शकतं, त्यानंतरच्या साखळीमध्ये चतुर्थक असू शकतं. असे विविध साखळ्यांचा समूह ज्या ठिकाणी येतोय त्यामध्ये आंतरसंबंध जे दिसून येतं त्या आंतरसंबंधानुसार आपण म्हणतोय ते वेब, फूड वेब आहे. असंख्य अन्न साखळ्या ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी अन्न जाळे तयार होतं, एक नेटवर्क तयार होतं, फूड वेब ज्याला आपण म्हणूया. हे झालं फूड वेब. तिथं असंख्य अन्न साखळ्या एकत्रित आलेल्या असतील किंवा त्या अन्न साखळ्यांमधील सजीव यांच्यामध्ये आंतरक्रिया दिसून आलेली असेल, ते झालं अन्न जाळे. ओके, अन्न जाळे म्हणजेच काय समजलेलं आहे, रिप्लाय द्या. ओके, त्यानंतर आता आपण परिस्थितिकीय मनोरा बघू. इकॉलॉजिकल पिरॅमिड, चार्ल्स एल्टन याने 1927 मध्ये सांगितलं. आता परिस्थितिकीय मनोरा म्हणजे एक पिरॅमिड आहे. जसा हा पिरॅमिड या पिरॅमिडमध्ये जसं 4 टप्पे पडतील, जसा हा एक पहिला टप्पा, हा दुसरा टप्पा, हा तृतीय टप्पा आणि हा चतुर्थ. ओके, इथंच आलं उत्पादक, त्यानंतर आलं प्राथमिक भक्षक, त्यानंतर आलं द्वितीय भक्षक, त्यानंतर आलं तृतीय भक्षक.
आणि या ठिकाणी विघटक आलं, कारण विघटक हा कुठल्याही टप्प्यावर असू शकतं म्हणून. आता हा जो आहे याला आपण परिस्थितिकीय मनोरा म्हणतोय. ओके, इकॉलॉजिकल पिरॅमिड. आता इकॉलॉजिकल पिरॅमिड कोणी सांगितलेलं आहे? चार्ल्स एल्टन यांनी सांगितलं. यामध्ये नेमकं काय होत आहे? उत्पादक हा सर्वात खालच्या भागावर दिसतो आणि सर्वोच्च भक्षक आहे जे तृतीय भक्षक या ठिकाणी दिलेलं आहे ते सर्वात वरच्या भागावर. आता इथं बघा पिरॅमिडच्या बेस पासून तर टॉप पर्यंत, टिप पर्यंत म्हणजे टोकापर्यंत आपण म्हटलं तर हा आकार कमी कमी होत आहे आणि मोठा होत चाललेला आहे. मग सुरुवातीला उत्पादक आलं म्हणजे उत्पादकांची संख्या या ठिकाणी जास्त राहील. उत्पादकांची संख्या जास्त आहे म्हणजे गवत वनस्पती ही खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. त्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाण हा प्राथमिक भक्षकांचा आलेला आहे बघा. म्हणजेच या पिरॅमिडच्या खालचा भाग हा सर्वात मोठा आहे इथं. मग या भागामध्ये उत्पादक आले, या उत्पादकांची संख्या जास्त असेल कुणाच्या तुलनेत? तर इथं येणाऱ्या आता भक्षकांच्या तुलनेत. मग इथं येणारे भक्षक आहेत, या सर्वांच्या तुलनेत सर्वात जास्त प्रमाण कुणाचं असेल तर उत्पादकाचं असेल. मग या उत्पादकामध्ये जास्त प्रमाण आहे, यावर जगणारे प्राथमिक भक्षक आहेत. या प्राथमिक भक्षकाचं प्रमाण या उत्पादकापेक्षा कमी. प्राथमिक भक्षकावर जगणारे जे द्वितीय भक्षक आहेत त्या द्वितीय भक्षकांचं प्रमाण हे प्राथमिक भक्षकापेक्षा कमी आणि द्वितीय भक्षकावर जगणारे जे तृतीय भक्षक आहेत त्या तृतीय भक्षकाचं प्रमाण या द्वितीय भक्षकापेक्षा कमी. म्हणजे सर्वात जास्त प्रमाण उत्पादकाचं, त्यानंतर प्राथमिक भक्षकाचं, त्यानंतर द्वितीय भक्षकाचं प्रमाण, त्यानंतर तृतीय भक्षकाचं प्रमाण असेल. मग जर आपल्याला असं विचारलं की परिस्थितिकीय मनोरा जे चार्ल्स एल्टन यांनी सांगितलं त्यानुसार सर्वात कमी प्रमाण कुणाचं असेल, संख्येनुसार आपण विचार करतोय, सर्वाधिक कमी प्रमाण कुणाचं असेल तर तृतीय भक्षक हा सर्वाधिक कमी प्रमाणामध्ये आणि सर्वात जास्त प्रमाण कुणाचं असेल तर उत्पादकाचं असेल असं आपण सांगू शकतोय. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा परिस्थितिकीय मनोरा आपण बघतोय चार्ल्स एल्टन यांनी सांगितलेलं. या परिस्थितिकीय मनोरेमध्ये आपण उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक या संबंधी माहिती दिलेली आहे. या आधी आपण फूड चेन आणि फूड वेब हे अनुभवले आहे, अभ्यासलेले आहे. जसं या ठिकाणी इकोसिस्टम म्हटलं तर कम्युनिटी अँड इट्स नॉन लिव्हिंग सराउंडिंग्स हे इकोसिस्टम मध्ये आलं. त्यानंतर आपण बघितलं अन्न जाळे काय आहेत ते, त्यानंतर म्हणजे अन्न शृंखला काय आहे ते बघितलं, त्यानंतर अन्न जाळे काय आहे ते बघितलं, त्यानंतर आपण परिस्थितिकीय मनोरा काय आहे ते आपण बघितलेलं आहे. मग आता परिस्थितीय मनोरा दर्शवण्याचे 3 प्रकार आहेत त्यावर थोडासा जोर देऊ. आता परिस्थितिकीय मनोरा हे 3 प्रकारे दर्शवलं जातं. हे जे परिस्थितिकीय मनोरा आहे की नाही हे 3 प्रकारे दर्शवलं जातं. ते कसं ते थोडंसं बघूया. प्रश्न या मनोऱ्यांवर येतात हे लक्षात असू द्या. पहिलं परिस्थितिकीय मनोरा हा जनरल स्वरूपाचा आहे, चार्ल्स एल्टन यांनी सांगितलेला. त्यानंतर 3 प्रकारे हे परिस्थितिकीय मनोरे दर्शवले जातात. यामध्ये पहिला आहे संख्येचा मनोरा. ओके, लक्ष द्या. संख्येचा मनोरा, जीव वस्तुमानाचा मनोरा, आणि ऊर्जेचा मनोरा. तीन प्रकारचे परिस्थितिकीय मनोरे आहेत. या आधी आपण जो कॉमन मनोरा बघितला होता परिस्थितिकीय मनोरा चार्ल्स एल्टन यांनी सांगितलेला, त्यामध्ये सर्वात खाली बेसमध्ये आपल्याला उत्पादक घटक दिसून आले
आणि सर्वोच्च भक्षक ज्याला आपण तृतीय भक्षक या ठिकाणी म्हटलेलं होतं तो दिसून आला. सर्वात जास्त प्रमाण हे उत्पादक या घटकाचं होतं आणि सर्वात कमी प्रमाण पिरामिडच्या टोकावर असल्यामुळे कुणाचं होतं तर तृतीय भक्षकाचं होतं. आता यामध्ये हे परिस्थितीकीय मनोरा दर्शवण्याकरिता 3 प्रकारचे मनोरे या ठिकाणी आपण अभ्यासतोय. संख्येचा मनोरा, जीव वस्तुमानाचा मनोरा आणि ऊर्जेचा मनोरा. मग आता संख्येचा मनोरा इथं म्हटलं तर इथं परत हा मनोरा आलेला आहे. संख्येचा मनोरा नंबर पिरामिड. आता संख्येच्या मनोऱ्यामध्ये जसं या आधी आपण अभ्यासलं की नाही त्याच पद्धतीचा जो मनोरा आहे तो संख्येच्या मनोरामध्ये आपण बघतोय. मग संख्येचा सरळ मनोरा आणि संख्येचा उलटा मनोरा असे 2. मग संख्येचा सरळ मनोरा आणि उलटा मनोरा हे काय आहे बघूया. आपण संख्येचा मनोरा बघतोय. इथं ए मध्ये संख्येचा सरळ मनोरा आणि बी मध्ये उलटा मनोरा हे 2 प्रकारचे पिरामिड आहे. एक सरळ पिरामिड आहे आणि एक उलट पिरामिड आहे. आता सरळ पिरामिड म्हटलं तर या ठिकाणी सुरुवातीला पहिला जो भाग आहे इथं उत्पादक आलं, प्रोड्युसर, त्यानंतर प्राथमिक भक्षक, त्यानंतर द्वितीय भक्षक, त्यानंतर तृतीय. या आधी जे एक्सप्लेन केलं आहे ते सर्वात जास्त प्रमाण उत्पादकाचं, त्यानंतर प्राथमिक भक्षकाचं, त्यानंतर द्वितीय भक्षकाचं, त्यानंतर तृतीय भक्षकाचं. हा संख्येचा मनोरा जे आहे त्यामध्ये जो सरळ मनोरा आहे, सरळ पिरामिड आहे त्यामध्ये दर्शवतो. लक्षात असू द्या, परीक्षेमध्ये पिरामिड दिलं जाईल आणि त्यामध्ये हा पिरामिड कुठल्या स्वरूपाचा आहे किंवा कोणतं पिरामिड आहे ते तुम्हाला विचारलं जाईल तर ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे. मग आता उलटा मनोरा म्हटलं तर इथं झाड, पक्षी, बघा उलट्या मनोरामध्ये झाड, पक्षी आणि जे त्यावर जगणारे जे परजीवी भक्षक आहेत ते परजीवी भक्षक आले. नेमकं काय होत आहे की जसं सरळ मनोरा बघतोय, या सरळ मनोऱ्यामध्ये इथं उत्पादक आलेले आहेत, इथं प्राथमिक भक्षक आलं, इथं द्वितीय भक्षक आलं आणि इथं तृतीय भक्षक आलं. सर्वात जास्त प्रमाण उत्पादकाचं होतं, ओके, त्यानंतर प्राथमिक भक्षकाचं होतं, त्यानंतर द्वितीय भक्षकाचं आणि सर्वात कमी प्रमाण तृतीय भक्षकाचं होतं. आता उलटा मनोरा बघत आहोत. या उलट्या मनोऱ्यामध्ये काय होत आहे तर इथं सर्वात जास्त प्रमाण हे परजीवी भक्षकाचं आहे, त्यापेक्षा कमी पक्ष्याचं आहे आणि त्यापेक्षा कमी झाडाचं आहे. म्हणजे इथं नेमकं काय म्हणायचं आहे की समजा एक झाड आहे, हा झाड काय झालं तर उत्पादक झालं, ओके, परंतु या झाडावर बसलेले कोण आहेत तर पक्षी आहेत. या झाडावर पक्षी खूप सारे आहेत, म्हणजे झाडापेक्षा जास्त पक्षी आहेत. पक्षी म्हणजेच काय सर्वत्र, हा एक झाड एक जीव, त्यावर आढळणारे पक्षी आणि त्या सर्वांवर हे झाले पक्षी आणि या पक्ष्यांच्या वर सर्वात जास्त प्रमाणात आढळून येणारे कोण तर परजीवी भक्षक. मग सर्वात जास्त प्रमाण हा उलटा मनोऱ्यामध्ये कुणाचं दिसून येतं तर या ठिकाणी परजीवी भक्षकाचं प्रमाण हा सर्वात जास्त दिसून येतं आणि झाडाचं प्रमाण हा सर्वात कमी दिसून येतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा इथं आपण नंबर पिरामिड बघतोय. या नंबर पिरामिड मध्ये सरळवाला भाग आणि उलटवाला भाग, म्हणजे सरळ मनोरा आणि उलट मनोरा हे 2 प्रकारचे मनोरे आपण बघितलं. यामध्ये कुणाचं प्रमाण सर्वात जास्त, कोणत्या मनोऱ्यामध्ये कुणाचं प्रमाण सर्वात जास्त
आणि कुणाचं प्रमाण कमी यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. तर हे लक्षात ठेवायचं, हे पिरॅमिड डोळ्यासमोरच ठेवायचं. ठीक आहे. तर या पुढील भाग आपण जी वस्तुमानाचा मनोराकाई आहे, ऊर्जेचा मनोराकाई आहे आणि 1942 ला जे लेंडमॅन यांनी ऊर्जा कशी हस्तांतरित होत आहे त्या संबंधी दिलेला आहे. म्हणजे 10% हस्तांतरण कसं होतं ऊर्जेचा प्रत्येक टप्प्यानुसार, त्यावर सुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये जोर देणार आहोत. तर आजचा भाग सर्वांना समजलेला आहे. ओके, ठीक आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबतोय. भेटूया परत उद्याला. परीक्षा लवकरच होईल. निश्चित डेट आलेली नसली किंवा कन्फ्युजन असलं तरीही आपला अभ्यास कंटिन्यू ठेवा. काही अडचणी आले तर विचारत चला. धन्यवाद.